नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज सकाळ सकाळ व्हिडिओची मी सुरुवात केलेली आहे. कारण आहे ना, आज दाजी आणि मी चाललो आहे. कुठं चाललो आहे ती तुम्हाला तर कळलंच असेल. आज आहे ओमडाचा वाढदिवस. तर ओमडाला माझ्याकडून, दाजींकडून, माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्ही पण शुभेच्छा द्या, त्याला चांगला चांगला आशीर्वाद द्या. आणि आज त्याचा वाढदिवस आहे, तर दाजी आणि मी त्याच्यासाठी एक गिफ्ट घेऊन जाणार आहे. तर त्याने मला काय म्हणलं माहिती आहे का, आत्या काय आण रिमोटची गाडी काय काय म्हणजे बरंच काय काय त्याने सांगितलं. सांगितलं. आणि विषय काय माहितीये का, आज आहे ना दाजीन मी तयार होताना ना थोडस म्हणजे कुठंतरी स्वीटीची आठवण आली. कारण आहे ना, तुम्ही माणसानं आता सारखीशी सांगायला लागली असं काय नाही, पण एक भास होतो नाही का इकडून तिकडून. मम्मी म्हणलेला पप्पा उरकायचं, ही ठेव ती ठेव, ही घे माझं, ही घे ती घे, असं चालू असतं पर्समध्ये. कुठं नटायचं सामान घाल, ब्रश ठेव, नंतर ना कपडे ठेव, असं. तर तायशा सगळं करत असती. तर आम्ही उरकत असताना जायचंय, घाई गडबड आहे, उरकायचंय म्हणल्यावरती विषय काय झाला माहितीये का, मी अचानक असं न कळत नाही का, स्वीट्या उरकलं का, तायशा उरकलं का, असं प्रत्येक वेळेस जसं म्हणतो ना तसं तोंडातून शब्द गेला. तर तायशा इथं नाहीच आहे, आम्ही दोघंच आहे. आणि बोला तुम्ही. तर काय नाही, आता उरकायचं आणि जायचं बारामतीला. सध्या बारामतीला नाही चाललो आम्ही बरं का. विषय काय माहिती आहे का, आज आहे ना दाजींच्या भावाच्या मुलाला, म्हणजे दाजींचा मावस भाव आहे, त्यांच्या मुलासाठी मुलगी बघायला जायचं आहे शिवगुडच्या साईडला. तर आज रविवार पण आहे, तसंच म्हणलं शिवगुडच्या खंडोबाचं दर्शन पण करावं आणि तिथं मुलगी बघून आपलं दुपारनं बारामतीला जावं. पण विषय काय माहिती आहे का, सकाळपासून म्हणजे आज 3-4 दिवस झालं पाऊस उघडणाच आहे, थोडा पण उघडं नाही बघा. पाऊस मरणाचा पाऊस चालू आहे, सगळं पाणी पाणी झालंय. जसं की पावसाळ्यात सुद्धा पाणी होत नाही. शेवटच्या पावसापतोर आम्ही वाट बघतो, त्या नाल्यात पाणी साठायची. तर ह्या वेळेस ह्या 4 दिवसाच्या पावसातच एकदम नाला फुल गच्च भरलाय, असं नदीवणी तमाम झालेला आहे. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये कधी तर दाखवून. आता आम्ही घाई गडबडीत निघालोय, तर जाता जाता म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि सांगावं तुम्हाला की आता आम्ही शेगुडमध्ये येतोय खंडोबाच्या दर्शनासाठी. आणि त्याच साईडला तिथंच जवळपास गाव आहे, तिथं मुलगी बघायचा कार्यक्रम करून दुपारनं बारामतीला जायचंय. तर दाजींचा काय प्लॅन आहे, काय म्हणता बोला तुम्ही. मीच कधी पण बोलत बसते, तुम्ही बोला. काय झालं मागाशी, कसं तायला आवाज दिला, ताय ही घी माझं, ताय चष्मा. प्रत्येक वेळेस आहे ना चावी आणि दाजींचा चष्मा ही दाजी स्वीटीला घ्यायला सांगते. तर काय झालं, काय नाही काय तिची जास्त आठवण काढली, नाव काढले, डोळ्यात मनानेच पाणी येतं. त्याच्यामुळे जास्त विषय आम्ही काही बोलत नाही. तिला फोन करून अजून काय आज फोन केलेला नाही की ताई कसं काय करायचं म्हणून, किंवा वाढदिवसाला येते का काय म्हणून. कारण कालच तिच्या सासूने सांगितले की नाही जमायचं याला. कारण आहे ना तिला सर्दी झाली आणि थोडीशी नाही का ह्या वातावरणामुळं. आणि त्या दिवशी इथे जातीला आलते ना, जाताना ती पावसात भिजलेली जाताना थोडीशी, त्याच्यामुळं. आणि ह्या वातावरणामुळे जरा सर्दी कणकणी, 2-3 दिवस झालं पाऊसच आहे, त्याच्यामुळं स्वीटी काही येणार नाही बारामतीला. तरी पण बघू, जर सागरने घेतलं मनावर आली तर आली, पण ह्या वातावरणामुळं काय सांगता येत नाही. त्याचीच तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं, नाहीतर आली असते तसं. पण त्या माशीला कपाळावर का बसून ठेवले, लावा की हाकलं. तर दाजींनी बघा आज शंभूचा शर्ट घातलेला आहे, लेकाचा शर्ट घातलेला आहे. तर पोराचा शर्ट आता दाजींना बसायला लागलेला आहे. कारण दाजींची सगळी कपडे ओले, त्या पावसामुळं वादळीमुळं कपडे वाळणातच. आणि जी कपडे धुतलेत, धुवायची राहिलीत ना ती तशीच येतं, जी धुतलेत ती वाळली नाहीत. आणि जीनच्या पॅन्टी काही लवकर वाळत नाहीत, शर्ट तरी वाळतेत कसं तरी. मग रात्री म्हणले शंभूचा शर्ट धुई, एवढा मी घालतो उद्या म्हणून. तर शंभूचा शर्ट आज दाजींनी घातलेला आहे, तर छान असा दिसतो. या पुढचं 2 शब्द दाजी बोलते आणि दाजींचं ऐका काय म्हणणं आहे तुमचं पावसाबद्दल. आपला कांदा आहे ना, इतक्या मेहनतीने आम्ही इतक्या लग्नाच्या राड्यात ती कांद्याला नाही का काढला, उन्हातानाचं काटला, इतक्या गडबडीत त्याला नीटनाटकं ठेवला, पण सगळं त्याच्या कांद्याची ना वाट लागली बघा. कारण पाऊस अजिबात बंदच नाही, त्याला असं उघडायला पण भेट नाही की हवा खायला बाहेरची म्हणून उघडून ठेवावं. सारखं ही झिमझिम चालूच आहे या, हाय ना. दाजी उठलं की म्हणतात कांद्याचं काय करायचं.
कांद्याचं काय करायचं, काय करायचं सांगा आता, तुम्ही सांगा काय करायचं कांद्याचं. काय जर नीट करायचं आहे, पण ते आता पाऊसच चालू आहे ना, व्यवस्थित ठेवायचं नीट तर करायचाच आहे, पण जाळी पाऊस आणली. चालू आहे, मग काय करायचं त्याला. जाळी आणली, त्या जाळीत ठेवायचा होता, पण आपलं लग्नाचं काम होतं, सगळी कामं पाहुणं रावळं किंवा इतर कामं होती, त्याच्यामुळं काय आपल्याला ते जमलं नाही. तरी रात्री पप्पा काय म्हणला, मला सांगितलं असतं ना दाजी, तर मी नाही का, ही माशी आली कॅमेरावरती माशी येऊन बसलेली. तर दाजी मला जर सांगितलं असतं ना, तर मी नाही का म्हणला हे केलं असतं, कामं करून घेतली असती सगळी. माशीने काय केलं, माशी ना कॅमेऱ्यावरती येऊन बसली होती. माशीच्या पायाची घाण लागली असं बहुतेक कॅमेऱ्याला, त्याच्यामुळे नीट दिसत नव्हतं. थोडा कॅमेरा पुसला. तर ही बघू शकताय तुम्ही, इकडं ही आपला कांदा झाकून ठेवलेला आहे, त्याला धड उघडता येईना आणि काय होता येईना. ही बघा रानात ना असं पाणी साठलेलं आहे, सगळं रान पाणी पाणी झालेलं आहे. आणि जांभळीची जांभळं काय पिकलेली सगळी खाली पडते. तर ती बघा, आणि खालच्या साईडला जिन आलं, आयुष्यपत इथून पाणी दिसतंय की आवं इकडं आलंय पर एकदम. आई आता वेळ नाही तिकडं जायला. मी ना तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवून, आपल्या खाली ज्या रानात गहू होता ना त्या रानात किती पाणी साठलेलं आहे. ती शेवटच्या पावसापतवर इतकं पाणी साठत नाही ना, इतकं पाणी साठलेलं आहे त्या रानात, तमाम झालेले. चला असू द्या, आता दाजी आणि मी दोघाच्या मध्ये तिसरं कोणच नाही आता गाडी बसायला. शंभू आहे, पण शंभू पण आता मोठा झालाय, काय लहान नाही ती. तरी पण बरेच जण सगळेजण म्हणतात ताई तुमच्यापाशी शंभूला घेऊन या, म्हणजे नाही का तुम्हाला करमून जाईन, काय वाटायचं नाही. तर आज आम्ही चाललोय बारामतीला, आणि त्याचे आता 11वीचं कॉलेज आहे, त्याच्यामुळं त्याला पण येऊन काय जमायचं नाही इकडं. त्याला मी म्हणलं पण तसं की इथं ये म्हणलं, इथं तुला नाही का स्वीटी जिथं जात होते ना कॉलेजला तिथं जा म्हणलं तू, त्रिमूर्ती विद्यालय तिथं. तर नको म्हणला, मग मी इकडं मित्र आहेत, सवय झाली आहे इकडची, मामाला पण करमत नाही माझ्याशिवाय आणि तात्याला पण करमत नाही. तात्याचं पण असंच होतं, जसं आता माझं दाजीचं चाललंय ना, स्वीटी घरात नाही तरी स्वीटीला आवाज द्यायचा, स्वीटी इकडे ये म्हणून, किंवा ताय ही कर ताय ती कर, विषय चालू आहे ना. तसंच पांडूचं पण होतं. तिथं शंभू नसू द्या, घरात जरी नसला आणि ती बाहेर जरी फिरायला गेला, इकडे यायचं तर लांबच, बाहेर जरी गेला ना तिथंच हाका मारतो, शंभू इकडे ये र, शंभू ही आण र, शंभू ती आण र, असा विषय चालू असतो त्याचा. तुम्ही ऐकलंय का कधी? असंच होतं बघा. त्याच्यामुळं तात्याला थोडं पण करमत नाही शंभूशिवाय. आणि इकडे एक दिवस जरी शंभू आला ना माझ्याकडं, तरी तात्या कसं करतो माहिती आहे का, ताय शंभूला कधी लावून देते, सकाळचं येऊ द्या, दुपारनं लगेच तात्याचा फोन, ताय शंभूला कधी लावून देते. ती आला की त्याला म्हणजे थोडं पण करमत नाही, हात मोडल्यावर होतं थोडक्यात. कारण चुटू मुटू इकडचं तिकडचं सगळं त्याच्या हाताखाली करतो, किंवा छोटी मोठी कामं त्याची सगळी करतो. आणि सवय झाली एक पहिल्यापासून, त्याला एक त्याचा स्वतःचा मुलगा असल्यामुळे त्याला लहानपणापासूनच त्याने सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळं आणि आता 2-3 वर्ष झालं त्याच्यापाशी ती सवय होऊन गेली. त्याच्यामुळे पांडतात्या पण त्याला इकडे लावत नाही आणि शंभू पण येत नाही. त्याच्यामुळे आता दाजीने आम्हीच जाणार आता तिकडं बारामतीला जाणार. आता स्वीटी तर काय गेली नवऱ्याच्या घरी, त्याच्यामुळं मग आता आम्ही थोडं आता नाही का एवढं कामाचं पण दिवस नाही, रानात पण काय कामं नाही, तर पावसाचं दिवस येतं ना, त्याच्यामुळे थोडंसं फिरतीवरतीच राहणार, इकडं 2 दिवस तिकडं 2 दिवस, असंच आम्ही एन्जॉय करणार आता, आहे ना. हा, पाऊस उघडला की मग रानातली कामं राहणार आहेत. पहिलं कांद्याचं काम करून घ्यायचं आणि नंतर ना मग विषय चाललाय की बेळगावला बाप्पाकडे जावं म्हणून. बघू काय होतंय. ती दुसरीकडे कुठं नाही आम्ही जाणार, फक्त बारामती आणि बेळगाव, इतर कुणाकडं नाही. तुम्ही माणसांनी निघाली लगेच फिरायला असं काही नाही. फिरायचा प्लॅन झालेला आहे, पण त्या कालच मला म्हणत होता भावड्याला घ्यायला आलता ना त्यावेळेसच की ताय नाही का फिरायला कधी जायचं. म्हणजे पावसाचं वातावरण थोडं शांत होऊ दे, आपण पूर्ण फॅमिली घेऊन जाणार आहे, सगळ्यांना घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच नको, पाऊस ज्यावेळेस कमी होईल ना त्यावेळेस जाऊ म्हणलं. म्हणजे नाही का सागर, स्वीटी, त्याची मम्मी, माझं सासू सासरं, आई वडील, दाजी, मी, भावड्या, प्रियंका, म्हणजे आम्ही सगळी, पूजा, भैया, ऑल फॅमिली आम्ही जाणार आहे इथं फिरायला, एन्जॉय करायला. त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं प्रियंका पण बरी होती, कृष्णाचा पण हात बरा होतोय आणि पाऊस पण कमी होतोय, मग सगळीजण जाऊ म्हणलं, आहे का नाही. तुम्ही ऐकलं का? हां, त्याला सांगितलं, नाहीतर झालेला प्लॅन. सागरचं मामा मामी म्हणजे सगळ्यांचा प्लॅन झाला आहे. पूर्ण मोठी बस हम 7-7 मध्ये कसं आहे ना तसं जायचं आहे फिरायला. तात्याचं स्वप्न आहे सगळ्यांना घेऊन असं जायचं मला.
कधीपासून म्हणतोय ती शंभू आणि स्वीटी लय लहान लहान होते तेव्हापासून मला म्हणतोय तर आपल्याला अशी एक ट्रिप काढायची, सगळी पूर्ण फॅमिली, ऑल फॅमिली घेऊन जायचं आणि फिरून यायचं असं एन्जॉय करून. त्याचं पहिल्यापासूनच ती स्वप्न आहे आणि ती स्वप्न आता पूर्ण करायचं आहे आम्हाला. थोडंसं कृष्णा आणि प्रियंका नीट झाली आणि पावसाचं वातावरण थोडं शांत झालं की मग बघू कसं असेल तसं. आता सध्या तर आम्ही निघतो तिकडं जायला, कारण आहे ना गावातनं फोन येतोय दाजींच्या भावाचा की या लवकर म्हणून. ती उरकून बसले तर आणि आम्ही इथं व्हिडिओ घेत बसलोय. तसं पण तुम्हाला सांगावं म्हणलं थोडंसं. नाही पाऊस आता बंद झालेला आहे. मी छत्री काढून ठेवलेली, ही छत्री घेऊन आम्ही जाणार आहे. बसमध्ये पाहिजे तेवढं चार्जर नाही का, आपल्याला जे पाहिजे ना ते थोडं थोडं घेतलेलं आहे. आणि आता निघतो आम्ही शेगुडला. तर चला व्हिडिओला करते इथंच एंड. बाय बाय. मण्याला गोल्याला बाहेर काढलेलं गेली का आतमध्ये? बघावं लागेल. आता दोघांना पण बाहेर काढले होतं मागाशी, कारण आहे ना आता पावसाचा दिवस आहे, वादळीचं. घरात घाण करू नाही किंवा बाहेरनं खिडकी जर उघडी ठेवली ना चिखलाचं पाय किंवा भिजलेली तशी जातात आणि कपड्यांवरती बसतात, कपडे हे खराब करतात. आणि आता मोठी झालेत ना त्याच्यामुळे मी खिडक्या काय उघड्या ठेवत नाही, त्यांना बाहेर काढते. तर चला आता निघतो आम्ही. व्हिडिओ लय मोठा होतोय. बाय बाय.